निराधार सरांचा मला आशीर्वाद मला मिळाला त्याच्यामध्ये. खूप छान. तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात अतिशय उत्कटपणे वावरतात, हो आनंदीपणे वावरतात, पण सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना काही बरे वाईट अनुभव नक्कीच येतात. नाही, दोन्ही भाग येतात. कसं असतं माहिती का, म्हणजे मुळामध्ये असं आहे की पहिलं आपण एक 100% कोणीच बरोबर नसतं, गुणदोष काही पण असतात त्याच्यामध्ये. पण सध्या जो ट्रोल म्हणून एक नवीनच प्रकार आलाय, ट्रोल प्रकार, ते होतच मुळामध्ये. आणि मग त्यामध्ये जसं मी ते एक नेहमी गाणं म्हणतो ते, भाई जिंदगी का साथ निभाता चला. तर मी त्याच्यामुळे या सगळ्या क्षेत्रात वावरतात असताना कर्मयोगाचा मी पुजारी झालो आपोआप. आणि मग आई पण म्हणायची, जाऊ दे रे, आपण ते कोणी काही तुला वाईट म्हणलं तर तू लक्ष देऊ नको, त्याच्याकडे लक्ष, आपण आपलं काम करायचं. तर हे घरातल्या मंडळींनी किंवा बाहेर कोण मित्रांनी कोणी सांगितलं, त्याचा परिणाम माझ्यावरती झाला. त्यामुळे कर्मयोगाचं मी पुजारी आहे. स्वप्न मोठी पाहिलीत मी. आणि मग नंतर मग त्या सहज मी तेव्हा बोलून जायचो कोणाजवळ, मी अमुक अमुक करणार आहे, मी अमुक अमुक वर्ड. मी जेव्हा वर्ड रेकॉर्ड करायचं मी जेव्हा ठरलो तेव्हा ते म्हणाले, वर्ड रेकॉर्ड ते काय येड्या गावाचं काम आहे का? तर खच्चीकरण करायचे बरेच जण, पण त्याचा मी कधी परिणाम करून घेतला नाही. अनेकदा मी म्हणजे प्राणांतिक वेदना झाल्या, मनानं मी बऱ्याच वेळा वाचलो, पण ते काम कधी थांबवलं नाही. तर त्यामुळे मी ते माझं काम मी सतत त्याने चालू ठेवलं. म्हणजे एवढंच नाही, आता तुम्ही हे पण रेग्युलर स्तराला नाव दिलं, तर आमच्या एका संघटनेच्या मोठे वरिष्ठ पदाधिकारी होते, तर ते मला कार्यक्रम होता, मला जाणं शक्य नव्हतं कारण कवी संमेलन होतं. मग नंतर माझ्या प्रकाशन वगैरे होतं, कसला कवी वगैरे घेऊन बसू, तू काय कुसुमाग्रज होणारच का? पण त्याची मला आठवण कधी झाली, ते मला म्हणाले, म्हणजे यांनी खोचकपणाने मला म्हणाले, पण मला आठवण कधी झाली जेव्हा माझ्या आपल्या त्यात आपली काही मित्रसंघ संस्था पण होत्या, तर त्यावेळेस मला त्या 18 संस्था एकत्र आल्या आणि माझं नाव रेग्युलर तारायला दिलं. कुसुमाग्रज नाव एका तारायला दिलं, कुसुमाग्रजानंतर माझं नाव तारायला दिलं गेलं. त्यामुळे आणि त्याचा एकच भाग की सातत्य चिकाटी, कोणी काय म्हणेल त्याकडे आपण लक्ष देत. जसं आपण रस्त्याने जात असताना काही प्राणी अंगावरती येतात, अडथळे येतात, ट्रॅफिक जाम होतं, रेल्वे फटक लागतं, पण आपण चालत जातो. त्यामुळे ते पण मी गाणं नाही म्हणतो, रुके जाना नाही तू काही हार के कधी, आणि तो जो थांबला तो संपला. त्यामुळे ते अनुभव मला सातत्याने येत आले. आणि हे पण होतं. आणि मग कसं आहे, कोणी जसं कर्मयोगामध्ये हे सांगितलं ना, कोणी तुम्हाला तुमचा उदो करेल, कोणी तुमचा सन्मान करेल, तुमचा सत्कार करेल, कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल, पण आपण आपलं काम सत्कर्म करत राहायचं. आता पाय जमिनीवरती पाहिजे. तुम्हाला अनेक पुरस्कार जरी मिळाले तरी तुमचे पाय जमिनीवरती पाहिजेत. त्यामुळे कुठेही त्या ह्यानी कधी सुदैवानं की अहंकार कुठे चिकटला गेला नाही. आणि जर समजा, आणि म्हणून त्याच्याकरता मी खबरदारी काय घेतो, व्हॉट्सअपवरती आता मेसेज येतात, मी कळवतो आनंदाने, आणि त्याचीही भावना असेल, मला असं नसं बघा मला हा पुरस्कार मिळाला, असं कधीच नाही, मला हा अमका पुरस्कार मिळाला. मग काही जण त्याच्यावरती मेसेज टाकतात, ग्रेट ग्रेट ग्रेट. मग मी सांगतो इदम नमो करता कविता तो आहे, म्हणजे लगेच झटकून टाकायचं, असं नाही. मग नाही तर काही जण काय म्हणतात, मग 40 वर्ष मी उगाच मी त्याच्यामध्ये खपलो का, म्हणजे असं अजिबात ते त्याच्यामध्ये म्हणायचं नाही. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे माझा पुढचा प्रश्न तोच होता की सर इतके आनंदी हसतमुख का असतात, त्याचा मागचं रहस्य सरांनी आत्ताच आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. की आपले पाय जमिनीवर असले आणि इच्छाशक्ती प्रबळ असली किंवा सोडून देणं ही वृत्ती असली की आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. सर, मला पुढे असं विचारावंसं वाटतंय की तुम्ही असं म्हणतात नेहमी की जिथे रसिक तेथे कार्यक्रम. बरोबर. यामध्ये तुमचा विचार नेमका काय असतो? हा, मुळात मध्ये कसं माहितीये का, की मी म्हणजे ते माझ्यावरती विश्वविक्रम सुद्धा नोंदवला गेलाय. मी व्यासपीठाची व्याख्या पूर्णपणे बदलली. व्यासपीठ म्हणजे काय की आपल्याला मला जर कार्यक्रम करायचा आहे तर बसण्याकरता किंवा उभं राहण्याकरता असलेली जागा, बरोबर, आणि समोर किमान एक श्रोता, त्याला बसण्यापुरती किंवा उभं राहण्यापुरती जागा. मग ते कुठे रस्त्यावरती असू, घरात असू, सोसायटीच्या दारात असू, रस्त्यावरती असू, पानाचं दुकान असेल, हॉटेल असेल, हॉस्पिटल असेल, विमान असेल, विमानतळावरती असू, बसमध्ये, रिक्षामध्ये, किंवा तुमचं रोपवेमध्ये असेल, कुठेही, मग सुरत शौचालय सुद्धा असेल, म्हणजे अतिशक्ती नाही. कारण आणि मग तिथे जर भेटेल, आणि उपजतच पहिल्यापासून माझी ती वृत्ती अशी, असं नाही आहे की चला आपण आता कलेच्या क्षेत्रात आलोय, काहीतरी आपल्याला हे केलं मग काय आयडिया करायची, असं नाही आहे. उपजतच माझ्या गुणधर्म असा, कोणी भेटेल त्याशी सुसंवाद साधायचा आणि त्याला आनंद वाटेल, कसं आपल्याला त्याला आनंद देता येईल स्वतःला आणि दुसऱ्याला, तो विचार करत गेलो. त्या पद्धतीने मी ते व्याख्याच पूर्ण बदलली. आणि त्यामुळे माझी जी कार्यक्रमाची संख्या आहे त्यात 82,400च्या पुढे गेलेली आहे. अरे वा, 450 पर्यंत जाऊन पोहोचले 82,000. त्यावरती अनेक जण असे म्हणतात किंवा अरे काय तुमची आकडेवारी बोगस आहे, किंवा ते म्हणतात तुमचं वय किती, मग एवढी वर्ष गुणिले
किंवा समजा आता 70 वर्ष गुणिले 365 गुणिले 24 तास किती होतात, मग तुमचे किती कार्यक्रम झाले, मग तुम्ही काय रोज एवढे कार्यक्रम करणं शक्य आहे का? बरोबर. तर मुळामध्ये असं की मी ते तसा विचारच करत नाही. भेटेल त्याला प्रत्येकाला. आता मोबाईलवरती सुद्धा मला फोन करून सांगतात, सर तुमचं शिरवादन ऐकलं स्टेटसवरती, जरा हे गाण्याची झलक ऐकवा ना. ही गाण्याची एक अनुभव सांगतो. इथं गंडरा हॉटेल तिथे एक गल्ली आहे, तर तिथं एक जण इलेक्ट्रिकल उपकरणे दुरुस्त करणार होता. सहज जाता काही कारणाने ओळख झाली माझी, आणि मग तिथं मी त्या कॉर्नरला वळताना ते आता तिथं आहेत ते दुकानदार, तर ते मला काय मिरजकर अण्णा वाटतं बहुतेक, तर त्यांनी मला बोलवायचे, हो घाणेकर साहेब या इकडं काय. आणि त्यांच्यासमोर क्लायंट असायची, तुम्हाला नाही तुम्ही यांना ओळखलं? मग ते म्हणायचे नाही म्हणे, हे डॉक्टर मधुसूदन घाणेकर जागेत कीर्तीचा माणूस आहे. सर ते रफीचं गाणं ऐकवा ना, रफीची जरा शिट्टीवरती गाणं वाजवा ना, किशोर कुमारवरती. आणि मग मला कुठलं हँग करणार, मी लगेच म्हणून दाखवायचं. आणि मग त्यामुळे कसं नाही तर सर्वसाधारण आपल्याला काय वाटतं, कुठला कलावंताला म्हटलं ना अहो म्हणा ना गाणं, मग ते काय म्हणतात, ती काय रस्त्यावर पडलेलं वाटतं का, लगेच काढ जाणार. तुम्ही कार्यक्रम ठेवा माझा, स्पॉन्सर करा, मग मी तिचा कार्यक्रम करीन. असं कधी मी केलं नाही. मग अगदी छोटी मुलं सुद्धा, म्हणजे आणखीन एक अनुभव सांगतो, जो प्रतिसाद मिळणारा. एका शाळेमध्ये मी कार्यक्रम केला बेजोणी चकलीचा, आणि नंतर एक मुलगा आला, मुलं काही जण सॅग घेत होते, तर त्यांनी काय केलं, त्यांनी 200 पानी वही आणली आणि म्हणाले, काका मला प्रत्येक पानावर तुमची सही पाहिजे. अरे बापरे. पण आता काय असतं, मी हे पण अनुभवलेलं आहे, काही जण 4-4 सह्या वगैरे म्हणतात, लगेच ते मुलांना, म्हणजे काही जणांना ते असं म्हणतात, छे एवढ्या कसं एक सही देईन, एक सही बाद झाली की अजून काय सांग. मी रागवलं नाही अजिबात, कारण मी बालपणात शिरलो, मी त्याच्यावर लहान झालो. आपलं जसं एखाद्या बोरीचं झाड दिसलं आणि बोरी आपण बोरं गोळा करतो आणि खिशात भरतो, किंवा आवडती काही गोष्ट असेल, शंकरपाळी असतील किंवा फुटाणे असतील, शेंगदाणे असतील, तर बुचुकीला भरून खातो का नाही, ती जे गोष्ट आवडते त्याच्यावरती आपल्याला भरभरून तुटून पडतो आपण. मग तसं त्या मुलाला म्हटलं आपण आनंद द्या, त्याला म्हटलं फक्त 5 मिनिटं बस, आणि प्रत्येक पानावरती त्याला मी सही दिली, कारण त्याला सही माझी फार आवडायची, त्याला इतकी आवडली सही. तर या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला, आणि आता माणूस हा स्तुतिप्रिय असतोय, बरोबर की नाही, तर स्तुतिप्रिय असतो म्हटल्यावरती कसं की कोणी जर म्हटलं, किंवा आता समजा एखाद्या, आता त्या ताईने समजा तो फ्रॉक घातलाय कळलं, आणि तिला आपण म्हटलं तुला हा फ्रॉक छान दिसतो बरं का, ती लगेच खुश होते. आणि मग तिला जर अंदाज विचारलं काय अभ्यास करते की नाही, किती मार्क मिळाले, एवढं असं जर उलट बोलत ती नाराज होणार. आणि मग आपण म्हणतो बोलायचं काय कोणाजवळ, तर साधं आहे, अरे वा तुमचं शर्ट एकदम सोनेरी, तुम्ही गोल्डन मॅन दिसता राव, असं म्हटलं की माणसाला त्या बरं वाटतं. आणि मग त्याचा दूरगामी परिणाम काय होतो, आनंद दिल्यामुळे दिवसभरामध्ये तो जेव्हा बाहेर पडतो ती व्यक्ती, प्रश्न तेच असतात, न सुटणार असतात, परंतु जाताना त्यातला आतून आपोआप आत्मबळ त्याचं वाढलेलं असतं. हा त्याचा नकळतपणे झालेला परिणाम असतो. आणि त्यामुळे आपण नेहमी दुसऱ्यामध्ये चांगलं काय त्याची आपण हे घ्यावी, दखल घ्यावी. तर त्या पद्धतीने मी ते आनंद देत गेलो. खूप छान सर, ऐकतच राहावं असं वाटतं. सर आता एका वेगळ्या विषयाकडे नेते, की तुम्हाला पण खूप सारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरस्कार मिळाले. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता पुरस्कार दिले जातात, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, बाहेर विदेशातही दिले जातात. पण आत्ताच्या पुरस्कारांबद्दल तुम्हाला काय वाटतं, पुरस्कार देण्याविषयी किंवा घेण्याविषयी काय वाटतं? नाही, आता मुळात कसं, मुळात भाग असा, आता एक भाग प्रॅक्टिकली मी सांगतो नेहमी, आता काय म्हणतात तुम्हाला आम्ही आता मोठा पुरस्कार देणार, म्हटलं द्या तुम्ही मोठा, पण आता फक्त सर्टिफिकेट द्या, कारण सन्मान चिन्ह आणि ते घरात ठेवायला लागेल. कारण कुठे चहाचे डबा, साखरेचा डबा तिथं ठेवायची वेळ आलेली. आणि मुद्दा कसा माहितीये की आता याचा अर्थ मी काय हे नाही म्हणत नाहीये, सन्मान हा प्रत्येकाला हवाच असतो. शेवटी कलावंत असू दे, साहित्यिक असू दे, त्याला कुठेतरी कौतुक त्याला ते हवंच असतं, नको असतं असं नाही. याचा अर्थ मी हापापलेला असा पण भाग नाही अजिबात नाही, तर त्याचा आनंदाचा भाग असतो. जसं आपण जाता कोणतरी आपल्याला आईस्क्रीम मला भेटतो, आपण जसा आनंद घेत होतो तसं, पण त्या याच्यामध्ये त्याने आनंद नक्की होतो. आणि मग त्यातून आपल्याला आणखीन उत्साह वाढत जातो, लोक दखल घेतात. आता दुसरा असा बाहेर एकूण सध्या सगळीकडे जो प्रकार चाललाय, ज्याला क्लिअर कट एक सभ्य शब्द वापरतो बरं का, जरा थोडं खोचकपणाने म्हणतो सभ्य शब्द, की दुकानदारी. आणि मग जसं याचं कापडाच्या दुकानामध्ये रेट लावलं असतं ना, की ही साडी इतके रुपये, हा शर्ट हे कापड असेल त्याचं इतके, त्याचे सगळं रेट कार्ड लावलेलं असतं. हॉटेलमध्ये सुद्धा तशा प्रकारचे रेट कार्ड असतात. तुम्हाला लोकल लेवलचा पुरस्कार हवा असेल तर इतके पैसे द्या, स्टेट लेवलचा असेल तर आमका, नॅशनल लेवलचा असेल तर एवढा, इंटरनॅशनल असेल. ही जी देवघेव चालते ना, त्याची काही आवश्यकता नाही. मग याच्याकरता मी उदाहरण नेहमी देतो याच्यामध्ये, की तुम्हाला जर द्यायचं आहे दुसऱ्याला, तर ते खळखळ नका करू. त्याकरता तुम्हाला कौतुक करता तुम्ही हे करा, आणि मग त्याच्याकरता
1000 रुपये घ्या, 2,000 रुपये त्याची काय आवश्यकता आहे? दिखावपणा कशाला पाहिजे की काय नाही एकदम मोठ्या थिएटरमध्ये घ्यायचं, मग त्याला एवढा खर्च येणार आहे, मग खर्चाला पैसे आणायचे उडणं, मग चला मग कोणाला धरा ज्याला पुरस्काराला हवा आहे, मग दे ना 2,000 तुला देतो आम्ही पुरस्कार. म्हणजे मला एक अनुभव असं पण आला की आदर्श पिता म्हणून पुरस्कार एक जण तो सांगत होता की आता मी आदर्श पिता पुरस्कार देणार. त्याला सहज विचारलं, माझा मित्रच होता, म्हटलं काय रे तुझी काय क्रायटेरिया काय? मग त्याला काय करायला? काय नाही तुम्ही अर्ज द्यायचा वगैरे आणि मग काय नाही तुम्ही 2,500 रुपये द्यायचे, मग आदर्श पिता देणार पुरस्कार. म्हटलं मला नको असं म्हटलं. आणि मुळामध्ये आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श शिक्षक सुद्धा मी अगदी स्पष्ट म्हणतो म्हणजे या ह्याच्यामध्ये की हे सगळे तर बोथट झालेत. हा आता समजा आपल्या यांच्यासारखे या सरांसारखे उरळ सरांसारखे तुम्ही सामाजिक बांधिलकी जाणीवेतून तुमच्या शिक्षण पेशा व्यतिरिक्त तुम्ही जर दुसरं काही जर करत असाल की गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही कुठे वह्या पुस्तकं देताय, कोणाची फी तुम्ही भरताय, किती त्याच्या मोजमापाचा भाग नाही त्याचा की तुम्ही 10 विद्यार्थ्यांना गणवेश हे वह्या पुस्तकं देता का 10 लोक का 100 लोकांना, तो भाग महत्वाचा नाही. तुम्हाला ती जाणीव कितपत आहे आणि ते जर करसाल तर जरूर अशा व्यक्तीला आदर्श शिक्षक द्यावा पुरस्कार. आणि आदर्श माता का आई जन्मच देते ना आपल्याला. ते म्हणजे एकेनं असंच एका स्त्रीला दिलं आदर्श माता पुरस्कार. तिची 2 मुलं मोठी झाली आणि ते परदेशात गेले, कारण ते दोघेही नवरा बायको दोघेही गडगंज होते, मुलं गेली हुशार. मग त्यात तुम्ही वेगळं काय केलं? तुम्ही दुसऱ्या कुठल्या एखाद्या मुलाला, गरीब मुलाचा दत्तक घेतलं का? त्याला शिक्षणासाठी तुम्ही पैसे दिले का? तर तुम्ही आदर्श माता म्हणून ठीक आहे, बरोबर नाही. आणि मग कित्येक मी काही पुरुष असे पाहिलेले की आई सुद्धा आईपेक्षा जास्त प्रेम करणार आहेत, अविवाहित राहून मुलांना म्हणजे अनाथाश्रम चालवणे आहेत. मग तो आदर्श पिता ठरू शकतो, आदर्श माता सुद्धा त्याला द्यायला हरकत नाही. बरं सिंधुताई सपकाळ किंवा अशा अनेक मंडळी नाव खूप घेण्यासारखी आहेत. ती मंडळी खरोखर स्वतःला विसरून पूर्णपणे दान धर्म वगैरे करतात, ते कार्य करत असतात. पुरस्काराच्या पलीकडचं त्यांचं काम आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्यामुळे पुरस्कार हा जो प्रकार आहे तो सुद्धा योग्य पद्धतीने तो दिला गेला पाहिजे. आणि दुसरा हा पण भाग आहे द्यायचा ना पुरस्कार, तर तो मनापासून द्या. दुसऱ्या पुरस्कार देण्यामागची भावना अशी असते म्हणजे की त्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन आणखी पुढची जबाबदारी, नुसतं त्या स्टेजवरच्या वाक्यपुरतं नाही की चला आता माझी जबाबदारी वाढली आणि मी आता आणखीन चांगलं असं नाही, तर नुसतं ते नाही तर सामाजिक समरसतेसाठी मी काय करेन, राष्ट्रहित हे नुसतं याच्यापुरतं नाही, स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही. राष्ट्रविकास किंवा मोठे मोठे शब्द किंवा बंधुता, समता, परिवर्तन हे सगळं तुमचं त्यामध्ये क्रियेतून सुद्धा तुमचं काहीतरी घडलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे तो, आणि मी नेहमी उदाहरण देतो, मी सुद्धा अनेकांना पुरस्कार देतो आणि ते पुरस्कार देण्यामागची भूमिका अशी की त्यात पुन्हा आईचा आदर्श, आई म्हणजे आईचं जे नातं आहे आपल्याला जेव्हा प्रत्येकाने मी सगळ्यांना सांगतो तुम्ही तुमचं बालपण आठवा. तुम्हाला काय आपल्याला काही कळत नव्हतं, आपल्याला नाक सुद्धा पुस्तकात नव्हतं लहानपणी, पण आई आपल्याला काय म्हणायची, माझा राजा तो, किंवा माझी राणी ती, काही कळत नव्हतं, ओका ठेव किंवा काही येत नव्हतं, बोबडे बोल पण नव्हते. पण मग तो तिचा मनाचा केवढा मोठेपणा होतो बाहेर दुनियेमध्ये आपण म्हणताना आपण तो मोठेपणा तेवढा दाखवला पाहिजे. जसं नवोदित कवीला नाही रे बदला अजून काही कविता येत नाही असं म्हणायचं कशाला, ती प्रोसेस आहे, हळूहळू तुमची डेव्हलप होत जाईल ना. किंवा आता मी सुद्धा काही काही पुरस्कार देतो, त्या पाठीमागची भूमिका एकच की निखळ असणाऱ्यांना मी पुरस्कार देतो. आता ज्याच्यामध्ये काही त्याला समजा एखाद्याला तो लेखक नाही, कवी नाही, गाणं म्हणतात नाही, सामाजिक कार्यात नाही, हे नाही, मग त्या मुलाचं कौतुक कधी करणार किंवा त्या माणसाचं पण सर्वसामान्य माणसाचं कौतुक कधी करणार, काही नाही. मग तो हसतं निखळपणा नाही, मग निखळपणे हसणं ही साधी गोष्ट नाहीये, बरोबर की नाही. त्याला मोठं मन लागतं हसण्यामुळे. आणि हसणे हा भाग कसा आहे की दुसऱ्याला सहकार्य करण्याची मनोवृत्ती त्यातनं ती व्यक्त होत असते, मनाचा मोठेपणा दिसतो. म्हणून अशाने मी तो पुरस्कार देतो. त्यामुळे पुरस्काराबाबतची भावना हीच की तुम्ही आईचा आदर्श ठेवा, प्रत्येकाचं कौतुक करा. तुम्ही काय देताय, तुम्ही किती देतापेक्षा काय देता, कुठल्या भावने देता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पेन द्या, पेन्सिल द्या, गुलाबाचं फुल द्या, पाठीवरती थाप मारा शाबासकीची, पुरस्काराच्या पातळीची. खूप छान, खूप सुंदर असं सरांनी पुरस्काराची संकल्पनाच खरं तर बदलून टाकलेली आहे. सर नक्कीच या मुलाखतीद्वारे नक्कीच अनेकांपर्यंत तुमच्या या भावना नक्कीच पोहोचणार आहे आणि बदल सुद्धा होईल अशी आशा करूयात. बोलण्यासारखं सर तर खूप आहे, तुमच्याशी गप्पा मारतच राहावे आणि त्या संपूर्ण असं सगळ्यांनाच वाटतं. आता मी तुम्हाला एक विचारेल की जाता जाता लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या व्यक्तींना तुम्ही एक तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नाही, संदेश एकच, महत्वाचा संदेश. आता बरेच जण मला म्हणतात, म्हणजे आता काय अगदी थोडक्यात सांगायचं तर मी मगाशी म्हटलं की प्राणांतिक वेदनातून मी बाहेर पडलेलो आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा खूप आजारी होतो, म्हणजे आई येऊन बघायची की हा आहे का गेला म्हणून, म्हणजे इतकं, म्हणजे नागपंचमी होती तेव्हा 55 साली.
मी इतक्या अवस्थेतून मी बाहेर पडलेलो आहे. अनेक याला म्हणजे काय मरणाच्या दारात होतो, पण त्यातनं मी बाहेर पडलो. याच्या पाठीमागचं कारण एक तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आता मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर आहे, स्वतः ज्योतिषी आहे, पण मी काय सांगतो, तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही सगळे ग्रह पालथे पाडू शकता. पण नुसती इच्छाशक्ती पण उपयोग नाही. तुमचं सातत्य पाहिजे, प्रयत्न पाहिजे, जीभ पाहिजे, माणसं जोडण्याची प्रवृत्ती पाहिजे, आणि जे काही त्याच्यामध्ये अडथळे येतील ते पार करून जाण्याची क्षमता पाहिजे. आता मी काय करू, मग गेलं समजा, अरे बरं मला जमेल. जेव्हा एखादा माणूस म्हणतो मला जमणं अवघड आहे, तिथं तुम्ही 80% तुम्ही हरलेलं असता. आणि एक उदाहरण कायम लक्षात घेण्यासारखं, जे मोठमोठे युद्ध जे अनेक थोरल्या बाजावरती जवळ मला वाटतं 144 युद्ध जिंकली. का जिंकू शकली? कारण त्यांच्या मनात कधी पराभव नव्हता, बरोबर नाही? तर त्यामुळे मी सांगताना काय सांगतो नेहमी की तुम्हाला आजार कधी ना कधी होणार. असं नाही की कोणाला आजार, कधी सर्दी होईल, पडसं होईल, ताप येईल, मोठी दुखणी होतील, लहान होतील, काही होतील, तर तुमचं शरीर आधू होईल, पण मन कधी आधू होऊ द्यायचं नाही. आणि हे मी का सांगू शकतो, कारण मी ICU मध्ये असताना कार्यक्रम केलेला आहे. माझं जेव्हा हे करणार होते, काय म्हणतात, अँजिओग्राफी करणार होते, तेव्हा मी स्ट्रेचरवरती 2 तास कार्यक्रम केला होता पूर्णपणे. तर त्यामुळे कसं आहे की माझं मन किंवा उजवात मोडला असताना सुद्धा डाव्या हाताने मी कथा पटकथा संबंध ते लिहिलेले होते. तर त्यामुळे तुमचं मन हे अधूर राहता कामा नये, आणि तर तुम्हाला यश हे मिळू शकतं. तर त्यामुळे प्रयत्न करत राहा. नक्कीच सर. तर तुमच्या एवढ्या सगळ्या कला आहेत, तर आम्हाला सगळ्या रसिकांना तुमची एक आवडती कविता आणि एक आवडतं गाणं ऐकायला नक्कीच आवडेल, एक कडवं तरी. तर त्यामध्ये सांगतो ना, आवडती कविता म्हणजे जरा वेगळी, जरा कविता, विनोदी कविता ऐकवतो. कविता बऱ्याच केल्यात, कारण आता खूप कविता आहेत माझ्या. तर ती झलक, आपल्याला वेळ पण थोडा आहे म्हणून एक चावळीने ऐकवतो. आणि त्याची गंमत अशी की कुठल्याही अनुभवाकडे मजेशीरपणे पाहणं, स्वतःचं यश अपयश काय होते. तर कॉलेजमध्ये मी असताना जी सुंदर मुलगी माझ्याकडे पाहून हसायची, ती प्रत्येक मुलगी मला बायको वाटायची, बरं का. आणि पण नंतर परिणाम काय झाला त्याचा, की मुळामध्ये असं की कोणीच मला पसंत केलं नाही. कारण मी तब्येतीने एकदम मी असा होतो किंवा असं काही माझ्यामध्ये तेव्हा काही हे गुण माझे सगळे हे प्रगल्भ झाले नव्हते कुठलेही. आणि मग त्याच्यावरती मी कविता केली, चारोळी काशी, की इकडून आली श्रद्धा, तिकडून आली अंजली, इकडून आली श्रद्धा, तिकडून आली अंजली, आणि दोघींनी मिळून वाहिली मला श्रद्धांजली. नंतर खेड्यामध्ये राहिलेले, तर ग्रामीण कविता सुद्धा, त्या चारोळ्या सुद्धा मी अशा केलेल्या आहेत, की लगीन होऊन मस्त 10 वर्ष झाली, पण बोलणं काय बी नाही, पोर 4 झाली. असं ते खेड्यातलं जे वातावरण किंवा नवरा वर्ष बोलायचे नाहीत. तर त्यावरती प्रत्येक ह्याच्यावरती त्या अशा वेगळ्या प्रकारच्या त्या कविता, किंवा अध्यात्मावरती, हात कानाशी लावावा, हात डोळ्याशी लावावा, हात कानाशी लावावा, हात डोळ्याशी लावावा, मदतीची हाक येता, काना डोळा करावा. म्हणजे आचरण, आदर्शवाद आणि आचरणाची तफावत, त्याच्यावरती ती कविता. अशा अनेक कविता मी केलेल्या आहेत. आणि दुसरं, आपल्याला आता किती वेळ, त्यानुसार मी एखादी कला सादर करतो. चालेल सर, एक गाणं घेऊयात, एक कडवं घेऊयात गाण्याचं. तर त्यावरती सांगतो मला, तर माझा आवडता गायक किशोर कुमार. आणि किशोर कुमारमुळे सबकुछ किशोर कुमार जसं होतं तसं त्या पद्धतीनं मी हे करायला लागलो, काय सबकुछ मधुसूदन हे मी ते नाव घेतलं, आणि कालांतराने नाव घेतलं मी ते. तर त्या ह्याच्यामध्ये किशोर कुमारच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर त्याची जन्मतारीख 4 ऑगस्ट, आणि 4 अंकाचा त्याच्या आयुष्यावरती खूप परिणाम झालेला, म्हणजे त्याचा प्रभाव. कारण त्याच्या आयुष्यामध्ये 4 बायका आल्या, आणि त्याच्या सहीमध्ये सुद्धा काहीच तुटक रेखा किंवा तीव्र रेखा. आणि त्यामुळे कसं झालं, त्याच्या आवाजामध्ये यॉडलिंग हा प्रकार त्या सहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नंतर शुक्राशयाचा पण प्रभाव, त्यामुळे 4 स्त्रिया त्याच्या आयुष्यामध्ये संबंध आल्या. आणि कलेमध्ये तो खूप, त्यामुळे काय ना हे गाजला गेला. तर किशोर कुमारच्या त्या आवाजामध्ये म्हणजे यॉडलिंगमध्ये, तर त्या यॉडलिंगचे काही, आणि नंतर एक कडू मी म्हणून दाखवतो. तर त्याचं यॉडलिंग हमिंग वगैरे सगळा प्रकार, आला प्रकार, तर तो खूप छान मला तो वाटला. आणि त्याचे माझे कार्यक्रम पण झालेत. किशोर कुमारच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मला मिळालाय. तर त्याचे काही झलक. आहा 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 अरे हे
ला 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 ला. हे हे. हा हा हा. तर असे त्याचे यॉलिंग म्हणा, हमिंग असे बरेच त्याचे आहेत. वा, आणि मग एक क्या गाणं, बात. आणि आता जे गाण्याचं कळवळ सादर करणार आहे तर त्याचं एक उदाहरण, अगदी बोलकं उदाहरण म्हणजे त्याची प्रचिती मला अशी आली. एक पुण्याच्या बाहेर एका गावामध्ये एक आंतरराष्ट्रीय संस्थेचा एक कार्यक्रम होता. मलाच त्यांनी चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. आणि तेव्हा ते म्हणाले की त्यांना कोणाकडनं तरी कळलं होतं, सर म्हणे किशोर कुमारच्या गाण्याची झलक होऊन होते. मग मी ते गाणं म्हटलं आणि ते गाणं सादर केल्यानंतर पुढचं त्यांनी दात काय दिली ते मी तुम्हाला दाखवलं. तर मी ते किशोर कुमारचं गाणं सुरू केलं. ला 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 ला. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, फूलों में कलियों में सपनों के गलियों में तेरे बिना कुछ कहना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना कुछ जाने कैसे अनजाने ही आन बसा कोई प्यासे मन में, अपना सब कुछ खो बैठे हम पागल मन के पागलपन में, दिल के अफसाने मैं जानू तू जाने और ये जाने कोई ना, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, वो साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. आणि हे गाणं म्हटल्यावरती तो जो इंटरनॅशनल संस्थेचा जो प्रेसिडेंट होता, फाउंडर आणि प्रेसिडेंट, तो लगेच उभा राहिला. तो म्हणा, सर पुढच्या महिन्यात 27 फेब्रुवारीला तुम्हाला मी बोलवणार आहे आणि तुम्ही हेच गाणं म्हणायचंय. आणि हे गाणं म्हटल्यावरती मी तुम्हाला सब कुछ मुकद्दर का सिकंदर हा अवॉर्ड, इंटरनॅशनल अवॉर्ड देणार आहे. आणि त्यांनी मला तो अवॉर्ड दिला आणि पुन्हा ते गाणं मी म्हटलं आणि पुन्हा त्या कडकडून टाळ्या पडल्या. अशा प्रकारे खूप छान. खरंच जगा आणि जगू द्या, हसा आणि हसवा, आणि सकारात्मक कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं, हे सर तुम्ही आज तुमच्या बोलण्यातून आम्हाला उलगडले. आणि खरे सबकुच मधुसूदन घाणेकर आज आम्हाला समजले आहेत असं मी या मुलाखतीच्या म्हणेन. आणि जाता जाता इतकंच म्हणेन की शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, पण आपलं केवढं भाग्य जेव्हा ती आपल्यात असतात. आज सरांना आपण एक मानपत्र बहाल केलेलं आहे, त्याचं वाचन मी करीत आहे. माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर महोदय, आपण आज तागायत केलेल्या कामाचा सन्मान म्हणून आपण लिहिलेली 225 पेक्षा अधिक पुस्तके, अनेक लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना, जागतिक स्तरावर सिनेमाच्या गाण्यांचे विक्रम आणि वर्ल्ड विजन संस्थेला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. 2011 मध्ये झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान आपण भूषविले आहे. 550 कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून काम केले आहे. करोनासारख्या भीषण साथीमध्ये आपण आपल्या वयाचा विचार न करता साहित्य निर्मिती करत राहून घरी अडकून पडलेल्या रसिक वाचकांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण केली. आपल्या सातत्यपूर्ण साहित्य निर्मितीचा आम्हास अभिमान आहे. आपले मौलिक साहित्य सेवा कार्य नेहमीच इतरांना प्रेरणा देत राहील. 60 वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य सेवा केल्याबद्दल आपणास कृतज्ञता म्हणून या साहित्य रूपे सेवेसाठी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे
आणि वर्ल्ड विजन टाइम्स मुंबईतर्फे हे मानपत्र मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे. आपले मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आपले नम्र राजेशजी साबळे ओतूरकर, अध्यक्ष नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे. मान्य प्राध्यापक नागेशजी हुलवळे, संस्थापक वर्ल्ड विजन मुंबई. आणि एक ग्रुप फोटो काढू आपण, मिसेसला पण बोलतो, ह्या पण आल्या.